एक मोठी बातमी समोर येते। नागपूर हायकोर्टाला धमकीचा ईमेल पाठवण्यात आलाय। मद्रास टायगर या नावाने बॉम्बस्फोट करण्याच्या धमकी देणारे हायकोर्टावर धमकीचे मेल आलेले आहेत। सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास नागपूर खंडपीठाच्या ऑफिशियल मेल आयडीवर बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा मेल मिळालाय। याच नावाने संभाजीनगर खंडपीठ गुवाहाटीला अशाच पद्धतीचा मेल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। नागपूर हायकोर्ट इथं बीडीएस पथकाच्या माध्यमातून या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। काय या मेलमध्ये काय नेमकी कशी धमकी देण्यात आली आहे, काय अधिकची माहिती द्या। वाजताच्या सुमारास नागपूर खंडपीठ म्हणजे मुंबई त्या हायकोर्टाच्या अंतर्गत येत असला त्याचा मेल मिळाला होता आणि त्यामध्ये धमकी देण्यात आली। त्यामुळे पोलिसांनी लागलीच त्याकडे तपास करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले। बीडीएस पथकाने म्हणजे बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून संपूर्ण परिसर जो आहे तो तपासण्यात आला। मात्र त्या ठिकाणी काहीच मिळून न आल्यामुळे हा मेल नेमका कुठून आला याचा शोध आता सुरू झालेला आहे आणि सायबर विभागाच्या माध्यमातून त्या मेल कुठून आला, काय आला, या सगळे ऍड्रेसेस काय होते हे सगळे तपासणी आता सुरू झाली आहे। मात्र बॉम्ब ठेवल्याची जी धमकी होती ती धमकीच निघाली। त्या ठिकाणी कुठलीही जे आहे संशयास्पद वस्तू मिळून आलेली नाही। निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।